संतोष नगर परिसरामध्ये कालपासून मोठा तणाव निर्माण झालाय। काल 2 गटात झालेल्या वादानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलीस आमने-सामने आले। शोधयात्रेवर हल्ला झालेल्या ठिकाणीच हनुमान चालीसा पठण करण्याच्या मागणीवरून हा राडा सुरू झाला। पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचं कारण देत कार्यकर्त्यांना रोखले, तर कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दंगल घडवल्याचा गंभीर आरोप केला। म्हटलं बाकी सोडून टाका। मला तर काही नाही, काल फोटो पाठवतो सोडून टाका। काय ठेवलं तर दिंडोशीमध्ये राडा झाल्यानंतर आरोपीच्या दुकानावर कारवाई करण्यात आली। मात्र सध्या तणावपूर्ण वातावरण या भागामध्ये आहे। पोलिसांनी दंगल घडवल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आलेला आहे। कारवाई कर्तव्याची ही दृश्य आहेत। ज्या ठिकाणी घटना घडली तिथेच हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला। त्यावेळेला कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं आणि त्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। याला मोठा पोलीस फौजफाटा इथे तैनात करण्यात आला होता। आणि डेस्कवर आमचे प्रतिनिधी संजय गड्डे यांच्याकडून। संजय, आता या ठिकाणची परिस्थिती कशी आहे? नक्कीच दिंडोशी परिसरामध्ये काल रात्री 2 गटामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता। दोन्ही गटांकडून तलवारबाजी देखील करण्यात आली होती। पोलीस बंदोबस्तामध्ये यानंतर सर्व काही कार्यकर्ते, गोंधळ घालणारे कार्यकर्ते होते, त्या सर्वांना ताब्यात घेण्यात आलं होतं। रात्री उशिरा यामधील 8 जणांना जे आहे ते अटक केली होती। मात्र आज सकाळी पुन्हा एकदा बजरंग दलाचे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावर बसलेले आहेत। दिंडोशी परिसरामध्ये त्यांचं आंदोलन सुरू आहे। सध्या हे आंदोलन सुरू आहे, शांततेत आंदोलन सुरू आहे। मात्र जोपर्यंत पोलीस योग्य ती कठोर कारवाई त्या बंडखोरांवर करत नाही तोपर्यंत असंच आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका ही आंदोलनकर्त्यांनी घेतली या ठिकाणी पाहायला मिळतं। धन्यवाद संजय संपूर्ण माहितीसाठी। तर बजरंग दलाचे कार्यकर्ते अजूनही घटनास्थळी आंदोलन करत आहेत। जोवर कठोर कारवाई करत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला।